आमच्या कुंजीर मॅडम, की ज्यांच्या सासर आणि माहेर दोघंही, आज मी पाहतीये दादा होते, त्याच्यानंतर सर आहेत, हे सगळे दोन्हीही परिवार ज्ञानदानाचं अखंड काम करते. मी मॅडमना सांगू शकते की आपला नाव छाया आणि सरांचं नाव पांडुरंग. पांडुरंगाने दिलेली ही छाया आहे ती आपल्या सासर आणि माहेर या दोन्हीवरती विसावलेली आहे आणि म्हणूनच अतिशय उत्कृष्ट असं कार्य आज आपल्याकडून होत आहे. त्याचबरोबर मी प्रथमतः आपल्याला धन्यवाद देऊ इच्छिते की काही दिवसांनी होणाऱ्या प्रमोशन मध्ये मी मुख्याध्यापक होऊ शकते, ते केवळ आपण दिलेल्या वेळामुळे. तर मगाशी आमच्या भगिनी वीणाताईंनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण आज आम्ही त्यांच्या मागे त्यांनी केलेला लढा हा आम्ही पाहिलेला आहे आणि आज हे सगळं फळ त्यांच्यामुळेच आम्हाला मिळणार आहे. आपण असं म्हणतो की त्याबरोबर संघर्षही खूप आलाच. एखादं कोणतंही आपण काम करत असताना आपल्या जीवनामध्ये अत्यंत संघर्ष होतो, तर हे संघर्षही मॅडमने अतिशय अनुभवलेला आहे. तेथे सतत मराठीमध्ये एक म्हण आहे की पायाला भिंगरी लावून पळत सुटणे. तर हे काम करत असताना पायाला भिंगरी लावून अशाच त्या पळत होत्या. प्रसंगी सर त्यांच्या घरातलं त्यांनी सांगितलेलं की वातावरण थोडंसं, सरांनी कधीतरी त्यांना बोलल्या पण असतील, पण हे सगळं करताना आपण समाजाचा काहीतरी घटक असतो. त्या कायम म्हणतात की शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या पुरंदरची मी कन्या आहे, पुरंदरची मी वाघीण आहे. ताठे मॅडम, मी सुद्धा जुन्नरची वाघीण आहे. शिवरायांचा जिथे जन्म झाला तेव्हा म्हणजे पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या जुन्नरची मी कन्या आहे आणि आपण या शिवरायांच्या कन्या. तुम्ही थोडेसे आक्रमक असाल, मी थोडीशी मवाळ आहे, पण मवाळ लोकही शांतीत पण क्रांती असते. शांतीत पण क्रांती असते आणि तो खरोखरच आपण ही सर्व आपल्या ज्ञानदानाच्या कार्यातून, आपल्या स्वभावातून हे घडवून दिलेलं आहे. तुमचा आणि माझा सहवास 160 ला असताना जास्त परिचयाचा, फक्त 1 वर्षाचा. तुम्ही असाल तेव्हा तुम्ही डिमळे सर, आपण खूप सुंदर असं 160 ला काम केलं. त्यानंतर आपण परत कात्रज संकुलात गेला आणि कात्रज संकुलामध्ये अतिशय उत्तम असं नावलौकिक आपण मिळवलेला आहे आणि आज सर्वजण, म्हणजे आज आपल्या कार्यक्रमासाठी आपले विद्यार्थी, आपले शुभचिंतक सर्वजण येणं. आपण तुकाराम महाराज म्हणतात की शेवटचा दिस गोड व्हावा आणि ही आज आपल्या सगळ्यांची मनोमन इच्छा आहे आणि त्याबरोबरच त्या मुक्तीप्रमाणेच आपला हा आजचा दिवस अत्यंत अतिशय सुंदर